नमस्कार, मी लोणंदमधील सामाजिक कार्यकर्ता अजंबा आतार यांचा सर्व नागरिकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। बंधूंनो, मित्र हो, आता या लोणंद सातारा रस्त्याच्या बाबतीत आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेत आहोत। कारण का की खूप वर्षापूर्वी रस्ता हा खराब होता। तदनंतर आमदारांच्या आणि नगरसेवकांच्या आणि आमच्या खासदारांच्या प्रयत्नातून या रस्ता चांगल्या पद्धतीने तयार झाला आणि रस्त्याची ये जा सुरू झाली। परंतु शिरूरकडनं येणारी वाहनं, नगरकडनं येणारी वाहनं, दौंड बाजूने येणारी वाहनं आणि शिरूर नगर MIDCची वाहतूक, लोणंद MIDCची वाहतूक, त्याचबरोबर सातारा MIDCची वाहतूक, आयरा आणि खंडाळा परिसरातील MIDCची वाहतूक, या सर्व वाहनांचा एक प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये या लोणंद सातारा रस्त्याला आता वर्दळ वाढलेली आहे। आणि या वर्दळीमुळं काही ठिकठिकाणी लोणंद ते सातारा हा रस्ता थोडासा खराब झालेला आहे आणि काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। ही जर संभाव्य परिस्थिती आपल्याला रोखायची असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे। रोकटोक मराठी न्यूज चॅनल संपादक शौकत शेख आणि आमचे संपादक नूतन दिलीप वाघमारे यांच्या प्रयत्नातून आम्ही नेहमी आवाज उठवत आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून हा सार्वजनिक बांधकाम विभागास यांची मनापासून नम्रतेची विनंती आहे की रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं, जेणेकरून येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, त्यांना आनंद मिळावा आणि रस्त्याचा एक प्रकारे टापटीप आणि एक चांगल्या पद्धतीनं काम व्हावं ही अपेक्षा आमच्या सर्व नागरिकांच्या मनात आहे। म्हणून आम्ही आमचे लोकप्रिय आमचे पत्रकार दिलीप वाघमारे यांच्याशी संपर्क त्यांनी आम्हाला करून हे शासनाचं लक्ष याकडे वेधण्यासाठी मनापासून तळमळीनं प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल दिलीप वाघमारे यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला आमचं लोणंदच्या सर्व आणि परिसरातील सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे की लोणंद सातारा रस्ता हा मस्तपैकी चकाचक आणि चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि एक प्रकारे सर्वांना आनंद मिळावा, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं रोकटोक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज ही बातमी प्रसारित करीत आहोत। धन्यवाद, नमस्कार।